नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी. आज 8वा भाग श्रोते हो तुम्ही ऐकणार आहात. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज आत्ता आधी चॅनल सबस्क्राईब करा, कथेचा व्हिडिओ लाईक करा आणि ऐकायला सुरुवात करा. विसाव्याची भाकर भाग 8वा. त्या दिवसापासनं साखरीचं अन्न तुटलं. दोघा बापलेखानं लाखपरीनं तिला समजावून सांगितलं, पण मनावर बिंबलेला ठसलेला आघात थोडाच निघणार होता. साखरी पहिल्यापेक्षा खूप अशक्त झाली. त्वचा आणि हाडं याच्यामधला मांसल भाग राहिलाच नव्हता. चालू असलेल्या धमन्या काय त्या स्पष्टपणे दिसत होत्या. जगण्यासाठी श्वासाची आणि रक्ताची गरज असते, म्हणून तेवढंच काय ते शिल्लक राहिलेलं होतं. साखरीनं अंथरुण धरलं. नाना तिच्या विचारानं खंगत चालला. सुनीलनी एक दिवस आईला सरकारी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तिला 2 सलाईन लावली, गोळ्या दिल्या, इंजेक्शन्स दिलं. जेवण घेतल्याबिगर गोळ्या घ्यायच्या नाहीत, तेही पोटभर जेवण करून घ्यायच्या असाही डॉक्टरांनी सल्ला दिला. पण साखराबाई जेवतच नव्हती, मग गोळ्या देणार तरी कशा? ती एकटक सुनीलकडे बघत असे. सुनीलच्या ते लक्षात आलं. तो आईला म्हणाला, काय गाय, सारखा अशी एकटक लावून बघती माझ्याकडं, काय झालंय काय? पण बराच वेळ झाला ती काही बोललीच नाही. थोड्या वेळाने तिने एक उसासा टाकला आणि बोलायला सुरुवात केली. सुना, सुना, इकडे ये बरं, इकडे ये की जरा, माझ्या उशाला बस. सुनील पटकन उठला. तिचं डोकं मांडीवर घेऊन बसला. तिच्या डोक्यावरनं हात फिरवायला लागला. ऐक ना सुना, हे बघ, तू तू ह्या बापाचं काम नाही करायचं. परत गाडीला हात नाही लावायचा तू बाळा. ती एका अंगावर झोपली होती. सुनीलच्या गुडघ्यावर तिचा हात होता. डोळ्यातून नाकाच्या दिशेनं खालच्या डोळ्यापर्यंत आसवांचा एक ओघळ आला. तू लय शिकायचं पोरा, मोठं व्हायचं, नोकरी लागायचं, मोठा साहेब व्हायचं आणि सुखात राहायचं, खायचं. तुझ्या बापाला तू जीव लाव, लय कष्ट केले रे त्याने. ऐकलं का? ऐका ना तुम्ही बी, तुम्ही सुनीलला जीव लावा बरं का माझ्या. डोळ्याचा पाझर चालूच होता. नानानं तर्क केला. नाना उठला, सुनीलजवळ जाऊन बसला. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. सुनीलला समजणार नाही म्हणून त्याने तोंड फिरवलं. असह्य झालं तेव्हा उठला, बाहेर गेला आणि रडत बसला. सुख बघायचं होतं र, पण 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 काय झालं? अरे नशीब नाही साथ देत ना. त्याला काहीच कळलं नाही, तरी तो म्हणाला, तू असं कर, जीवन घे, मग गोळ्या घेता येतील. तू ती भाकर आहे ना, ती भाकर जपून ठेव. ती भाकर विसाव्याला लागल बाबा. तरीही सुनीलला तिच्या बोलण्याचा बोधच झाला नाही. हे बघ आहे, तू जेव जगडे, मग तुला बरं लागन. तुला बरं लागलं ना का माझं टेन्शन दूर होईल. मग मी खूप शिकन, मोठी नोकरी करन. मग तू बाबा मी आपण सुखात जगू, सुखात खाऊ. मग आपण हित नाही राहायचं बरं का. श्रीकांतदाजी कसं नोकरीच्या ठिकाणी गेले, तसं आपण बी जायचं. चांगली पहिली 2 वर्ष नोकरी करीन, मग तुला सून बघायची. पण अगोदर तू बघणार बरं का आई. हा, पहिल्यांदा तू पसंत करायची. तुला पोरगी पसंत असेल ना तर त्याच पोरीबरोबर मी लगीन करणार. आई, मग तुझ्या मागचा ताण मिटल बघ, तुझं टेन्शनच दूर होते. मग माझ्या पोरांना म्हणजे तुझ्या नातवंडांना टाळू भरणं, मालिश करणं, आंघोळ घालणं, अंगाई गीत गाऊन झोळीत त्यांना झोपायला घालणं, हे सगळं तुला करायचं आहे आई. मग तुला आई म्हणल, होय ना? आई काय म्हणन ग तुला? म्हणजे माझा पोरगा तुला आई म्हणन का आजी म्हणन? आई, हे आई, बाबा, बाबा, आई बघा ना, बाबा, आई काय बोल ना, बाबा बघा की, आई बोल ना काय. साखरीचं डोकं सुनीलच्या मांडीवर होतं. सुखस्वप्न ऐकता ऐकता शांत झाली होती ती. अबोल झाली होती. निस्तेज, निश्चेष्ट झाली होती. सगळी हालचालच बंद झालेली होती.
दत्तूनानानं सुनीलला मिठी मारून हंबरडा फोडला. आत्ता कुठे सुनीलला कळलं की आईने माझ्या मांडीवर शेवटचा आसरा घेऊन शेवटचा निरोप घेतलाय. तो स्वप्न सांगत होता ती स्वप्नांच्या वावटळीत कधी निघून गेली त्याला कळलंच नाही. साखरी खरंच साखरेसारखी गोड स्वभावाची होती. दत्तूनाना तिचा देव होता, ती त्याची पूजा करायची. दुसऱ्या बाळंतपणात तिला झटका बसला होता, ती त्याच वेळी जाणार होती. पण बाळावर निभावलं. दिवस भरून 3 दिवस जादा झाले. साखरीला त्रास होत होता. नानाला एकाने सल्ला दिला. त्यांनी तिला सरकारी रुग्णालयात नेलं. तपासणी अंती समजलं की बाळ पोटातच गेलं होतं. त्यालाही 12 तास होऊन गेले होते. लवकर सीझर करायला लागेल कारण पिशवीत पॉयझन झालं होतं. तिला धोका आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी झटपट निर्णय घेतला, सीझर केलं, मृतगर्भ बाहेर काढला. आता बाळाची आई, तिलाही धोका आहे असं डॉक्टर म्हणाले होते. पण डॉक्टर म्हणाले आम्ही प्रयत्न करू, प्रयत्न आमचे, यश देवाचं आणि नशीब तुमचं. त्यावेळी साखरीच्या छातीचे ठोके कमी पडायला लागले. परिस्थिती बिकट झाली होती. आता काय होणार ते परमेश्वर जाणे. नाना सुनीलला घेऊन ऑपरेशन थिएटरसमोर चक्रा मारत होता. अनेक देवदैवतांना मनातनं आळवत होता. त्याची छाती धडधडत होती. त्याला आधार देणारं जवळ कोणी नव्हतं. नाना हताश झाला, खचून गेला होता. साखरीचा बीपी वाढला होता, शुगर हाय झाली होती, तिच्या अंगावर सूज आली. परिस्थिती बिकट होत चालली. डॉक्टरांचे प्रयत्न शर्थीने चालू होते. भूलतज्ञ डॉक्टर सुजाता चांगुले जातीनं हजर होत्या. डॉक्टर गोविंद चांगुले वेळोवेळी इन्फॉर्मेशन देत होते. पेशंटवर त्यांचं बारीक लक्ष होतं. खाजगी दवाखाना होता त्यांचा, त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. 2 तासानंतर तिचा पल्स स्केल वाढला. पूर्ण दिवस पल्स खालीवर होण्यात गेला. रात्र वैरेची होती. रात्रीतनं काय होईल सांगता येत नव्हतं. नानानं अख्खी रात्र जागून काढली. त्यावेळी सुनील 2 वर्षांचा होता. सकाळी 5 वाजता सुनील उठला. त्याने आईला आवाज दिला, आई, आई, अहो बाबा, माझी आई कुठे? नानाचं काळीज सरकलं, धडधडलं, छातीत बारीक कळ येऊन गेली. ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच्या दरवाज्यातनं डॉक्टर बाहेर आले. त्याचं काळीज पालथं पडलं. सुनीलला जागेवर सोडून तो धावत डॉक्टरांच्या समोर गेला. चेहरा उतरला होता, ओठ कोरडे पडले, तोंडात लाळ राहिली नाही. डॉक्टर त्याच्याकडे बघत होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते बोलत होते, अरे असं धीर सोडून कसं चालेल? काळजी करू नकोस, आमचे प्रयत्न चालू आहेत. पहाटे 4 वाजल्यापासून पेशंटमध्ये सुधारणा वाटतेय, तरी पण काळजी घेणं गरजेचं आहे. आणखीन 12 तास पेशंटला ऑब्झर्वेशन खाली ठेवायला लागेल. त्यानंतर मात्र पेशंट धोक्याच्या बाहेर असेल. पण तू काळजी करू नकोस. जा, फ्रेश हो. रात्रभर जागलायस तू. या लेकराला खायला घाल. चिंता करू नकोस आणि परमेश्वरावर भरवसा ठेव. ओके? असं म्हणून डॉक्टर धीर देऊन निघून गेले. पण नाना काही तिथून हले ना. त्याला सारखी काळजी लागून राहिली होती. 1-1.25 तासानंतर केबिनचा दरवाजा उघडला. 2 डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर गोविंद चांगुले आणि भूलतज्ञ डॉक्टर सुजाता चांगुले. नाना धडपडत त्यांच्या जवळ गेला, हात जोडून उभा राहिला. डॉक्टर साहेब, माझी साखरी कशी आहे? अरे हो, टेन्शन नका घेऊ. का टेन्शन घेताय तुम्ही? इथले डॉक्टर आहेत ना, ते सांगतील तुम्हाला सगळं. इतक्यात आणखीन एक डॉक्टर तिथे हजर झाले. डॉक्टर गोविंदांना त्यांचा निरोप घेतला. पण जाता जाता म्हणाले, सर, आता पेशंट धोक्याच्या बाहेर आहे. चांगल्यापैकी कव्हर झाला आहे. पल्स सकाळपासून रेग्युलर आहेत. बीपी सुद्धा नॉर्मल होईल. संध्याकाळपर्यंत शक्यता आहे बीपी नॉर्मल होण्याची. पेशंट बऱ्यापैकी शुद्धीवर आलाय, तरी ऑब्झर्वेशन असू दे. ओके? असं म्हणून तेही निघून गेले. नानानं त्यांचं बोलणं ऐकलं होतं, तरीही डॉक्टरांना त्यांनी विचारलं. डॉक्टरांनी त्याला धीर दिला. सगळं व्यवस्थित झालंय असं सांगितलं. पेशंट मरणाच्या दारातनं मागे आलाय, हे तुमचं नशीब आहे. आता काळजी करण्यासारखं काही नाही, असं म्हणून तेही निघून गेले. नानानं डोळे झाकले, देवाचे मनोमन आभार मानले. सुनील, बाळा, आपली आई बरी झाली. आता तुला लवकर आई भेटन, मग ती तुला जवळ घेईन. तुला भूक लागली ना बाळा? चल आपण दूध बिस्किट खाऊ, चल. नानाचं टेन्शन दूर झालं. अत्यंत दयनीय अवस्था झाली होती त्याची. पण म्हणतात ना, ज्याला कोणाचा सहारा नाही
देव त्याचा आसरा होतो. याच डिलिव्हरीचा असर तिच्यावर झाला आणि ती अस्थिपंजर होत गेली होती. कितीतरी म्हणजे 14 वर्ष ती या परिस्थितीशी झगडत होती. शेवटी तिने हार मानली. झोपडपट्टीतल्या आयाबाया माणसं गोळा झाली. जो तो आत येऊन नानाला, सुनीलला समजवत होता, त्यांचं सांत्वन करत होता. नानाच्या आयुष्यात सगळ्यात मोठी पोकळी तयार झाली होती. ती कधीच कशानेच भरून निघू शकणार नव्हती. प्रेतयात्रेची सगळी तयारी झाली. झोपडपट्टीवासियांनी जबाबदारीने सगळी कामं उरकली. 4 खांदेकरी तयार झाले. सुनील पानाडी होता. रडता रडता सुनील म्हणाला, आईने शेवटपर्यंत भाकरी नाही खाल्ली. आई भाकर खा म्हणलो तर म्हणली राहून दे, माझ्या विसाव्याला कामी येईन. तिला कळून चुकलं होतं समद. सगळ्यांची हृदय हेलावली. बाया हमसून हमसून रडायला लागल्या. गडी माणसांनी गळ्यातल्या पटकुरानं आपली आसवं टिपली. त्यातच एकानं पुढे येऊन सूचना दिली, असं करा, सुनील म्हणतोय ना, त्याच्या मायनं विसाव्यासाठी भाकर म्हणून कामाला येईन असं म्हणली. तीच भाकर घ्या आता विसाव्याला. ए पोरो, आणा ती विसाव्याची भाकर. अंत्ययात्रा निघाली. श्रीकांत सुनीलला आधार देऊन चालत होता. गणानं नानाला आधार दिला. झाडून झोपडपट्टी अंत्ययात्रेत सामील झाली होती. अख्खा गाडीतळ ठप्प झाला होता. नाना तर गाडीतळावरचं गणगोत आलेलं होतं. विसाव्याची जागा आली. विसाव्याची भाकर ठेवली गेली आणि प्रेतयात्रा पुढे निघाली. साखरीच्या प्रेताला अग्निडाव दिला. सुनीलनी घागर घेतली. 3 फेऱ्या मारल्या. घागर मागे टाकली. एकाचा लगेच आवाज आला, अरे त्याला म्हणा बोंब ठोक आण पुढं वय. सुनीलनी गरकन शरणाकडे वळून बघितलं आणि हंबरडा फोडला. श्रीकांतनी त्याला धरलं. तेवढ्यात जमावातनं परत आवाज आला, अरे माग वळून बघू नको, तिथं कोणी शहाणं आहे का नाही रे. तर दुसरा म्हणाला, अरे राव, तुम्हाला काही समजतं का नाही, त्याला माग कशा पाय बघू दिलं तुम्ही. नाहक शंका कुशंकेला उधाण आलं. बायातून तर चर्चा चांगली रंगली. बाई, मागं फिरून पाहणं चांगलं नाही, काय परत येते काय, का कोणाला घेऊनच जाती. कुणाला माऊ, चांगली नाही बाई आहे. तर दुसरी म्हणाली, नाही ग, लय चांगली होती ती नाही यायची माग. तिसरी म्हणाली, अगं पण लेखात लय जीव होता की तिचा. तर चौथी म्हणाली, बास करा ग, काय लावलंय गुराळा, म्हणा मेलेला माणूस परत येते. अंधश्रद्धा आहेत समद्या, काय बी बोलू नका आता. अंधश्रद्धेत गुरफटलेल्यांची चर्चा सुरू झाली. तिथलं सगळं आटोपलं. जमावातनं आवाज आला, अरे त्याला ज्ञान, चला पुढं चला. सगळी पटापटा उठली, माघारी निघाली. मध्यंतरी येताच विसाव्याच्या ठिकाणी बघितलं, विसाव्याची भाकर तिथे नव्हती. हातपाय धुवून लिंबाचा पाला ओरबडून गुळणा झाला. गर्दी कमी झाली. चहा भाकरी शेजार पाजारून यायला लागल्या. सगळे आपापल्या कामात दंग झाले. पण नानाचं आयुष्य ठप्प झाल्यासारखं एकाच जागेवर दुःखाचा आवंढा गिळत बसलं होतं. प्रश्न असा होता, घरात सुनील आणि नाना हीच दोघं. कुणी कुणाला समजवायचं, कुणी कुणाला आधार द्यायचा. सुनील बापाकडे बघत होता. बाप शून्यावस्थेत निघून गेला होता, म्हणून त्यांनी स्वतःच स्वतःला सावरलं. दिवस डुबायच्या आत सुनील जेवत होता. रंजू त्याला जेवू घालत होती. त्याला जेवण जात नव्हतं. घर ओसाड आणि उदासवाणं वाटत होतं, पण बापाकडे बघून त्याला दुःख पचवायचं होतं. जिनी माझ्या बोटाला धरून मला चालायला शिकवलं, तीच आज हात सोडून निघून गेली. आई, अगं तुझ्या कुशीत झोपलो तो पटकन झोप यायची, पण आता वळचणीच्या कुशीत एकट्याला कुडकुडत पडायला लागल मला. आईच्या प्रेमा वाचून सुनील पोरका झाला. तिच्या प्रेमापासून कायमचा अंतरला. आईचं अस्तित्व हरवून घर उदास उदास वाटायला लागलं होतं. अंतःकरणाच्या गाभाऱ्यात असणारं दैवतच निघून गेलं होतं. देव कसा आहे तो आईच्या प्रेमानं दर्शवून देणारी ती आई. आईची माया पंचतत्वात भरलेली आहे आणि आज तीच पंचतत्वात विलीन झाली होती. कोणत्याही दिशेला जा, माया, ममता, करुणा, कर्तृत्व, मातृत्व अशा विशाल अंगानं भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आई. तिच्या चांगुलपणाच्या व्यक्तिमत्वाला आणि अस्तित्वाला प्रत्येक धर्मग्रंथामध्ये अगम्य स्थान आहे. आईसारखं प्रेम या जगात नाही. आई मांगल्य आहे.
आयुष्याची जडणघडण करणारी आई या विश्वातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे आणि तेच विद्यापीठ सरणाच्या लाकडात जळालं होतं आज. राख झाली होती त्याची. नाना सुनीलकडे बघायचा आणि रडायचा. माझ्या सुनीलचं कसं होईल? वेदनादायक प्रश्न त्याच्यापुढे उभा राहत असे. त्या प्रश्नाला उत्तर नव्हतं, कारण नानाचं कंबर अजूनही धीर धरत नव्हतं. मोकळं चालायला त्याला जड जात होतं. मग तो काम काय करणार होता? आणि हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता. मग म्हणायचा, माझ्या सुनीलचं कसं होईल? तिसऱ्या दिवशी राग सावडली. श्रीकांतला रजा नव्हती म्हणून श्रीकांत एकटा गेला. गणा, रंजू दोघं थांबली. रंजू घरातली कामं उरकायची. मनानं शरीरानं कोसळलेल्या मामाला धीर द्यायची. तीही विचार करायची की आपण आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण आपण किती दिवस थांबणार इथे? आणि आपण इथून गेल्यानंतर मामाचं, सुनीलचं काय होणार हा तिच्यापुढे मोठा प्रश्न होता. कारण मामा आता काम करायच्या लायक राहिला नव्हता. मग यांच्या उदरनिर्वाहाचं काय? याबाबत ती सासऱ्याबरोबर बोलली. गणा तिला म्हणाला, थांब जरा, 10वा होऊ दे, मग बघू काय करायचं. 10 दिवस झोपडपट्टी वासियांकडनं नानाला चूल पेटवू दिली गेली नाही. 10व्याला बरीच मंडळी जमली. त्याला कारणही तसंच होतं. अग्निडाव देताना जी घटना घडली, मग आता कावळा शिवतोय का नाही या अंधश्रद्धेनं झपाटलेले लोक, काय होतंय काय नाही, कावळा शिवतोय का नाही हे बघण्यासाठी जमा झालेली होती. दाढी डोकी करायला तरी कोण होतं? सुनील आणि त्याचा बाप. झटपट कार्यक्रम उरकला. निवड ठेवला, धूर वर गेला आणि कावळे जमा झाले. आवाज न करता दोन्ही कावळे शिवले. लोकांच्या मनातली भीती दूर झाली, लोकांच्या मनातली शंका दूर झाली. दुपार सरल्यानंतर गणा, नाना, रंजू, सुनील, श्रीकांत, शिरपा, दौलती आणि संगती सोबती असलेल्यांची बैठक झाली. नानाला सगळ्यांनी समजावून सांगितलं. गणाने त्याला गळ घातली की नाना, तू आता इथं थांबू नको. या दुखण्यामुळं तू काम करणार नाही. मग सुनील तरी काय करणार? त्याला शिकू दे. दुसरं असं की तुम्हाला घरात करून घालणारं कोणी नाही. मग दैन करून घेण्यापेक्षा गणा म्हणतो, आमच्याकडं चल. अरे तुझीच बाची आहे. काय लोक आहे, करून घालल तुला ती. सगळे समजावून सांगत होते, पण नाना काही जायला तयार नव्हता. मग या साखरीला सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही असं म्हणून नानाने आसवड हळायला सुरुवात केली. मग दुसरा पर्याय सुचवला. एखादी दुसाट्याची बाई बघू, कामधंदा करल आणि तुम्हाला बी आदर होईन. कसं? पण सुनीलकडे बघून नानाने नकारार्थी मान हलवली. म्हणला, नको, माय सुनीलचे हाल नाही करायचे मला. तू येतोय की 2-4 वर्षात लग्नाला. जातीन कशी तरी दिवस निघून. गणानं मध्येच विषय काढला. आत्ता या घडीला रंजूची माय असती तर किती बरं झालं असतं. काय समजाना ती बी कुठं आहे कुठं नाही. इथून गेल्यापासून तिचा ठेपा घेतला, पण ती, तिची सासू, लहानी आंजी यांचा काही तपासच नाही. काहीच समजाना. गावावर असती तर आली असती ती. आणि त्याच दिवशी सगळ्यांची पांगापांग झाली. गणा, श्रीकांत, रंजू 5च्या रेल्वेनं निघून गेले. अधूनमधून गाडी तळावरचे जोडीदार यायचे, तेही निघून गेले. राहिले फक्त झोपडपट्टीतले रहिवासी. एक जातो, दुसरा येतो. जवळजवळ 1 महिना झोपडपट्टीतल्या आणि गाडी तळावरच्या जोडीदारांनी नानाच्या घरी चूल पेटवू दिली नाही. पण सुनील पुढे फार मोठा प्रश्न उभा राहिला होता. अपंग असलेला बाप, जगण्यासाठी लागणारा पैसा आणि त्याचं स्वतःचं शिक्षण. यंदा तो 10वीच्या वर्षाला होता. शिकण्याची उमेद होती, प्रबळ इच्छा होती, पण जगण्यासाठी त्याला काहीतरी काम करणं भाग होतं. इतक्या कोवळ्या वयात वडिलांची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती. आता शिक्षण का जबाबदारी आणि या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या कशा? ही त्याच्यासाठी तारेवरची कसरत होती. हे आव्हान तो कसं पेलणार, कसं पार पाडणार, तो मोठ्या विवंचनेत पडला. पण आता विचार करून चालणार नव्हतं. आव्हान स्वीकारून काम करायला लागणार होतं, त्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. सुनील सकाळी अंधारात उठला, आंघोळ केली. नानांनी त्याच्याबरोबर यायची तयारी केली, पण सुनीलनी त्याला बरोबर येऊ दिलं नाही. म्हणाला, आजचा दिवस बघू, नंतर तुला सांगतो काय करायचं. आज तू घरी आराम कर. चहा घेऊन सुनील बाहेर पडला. नानांनी त्याला आवाज दिला, सांगितलं की जाता जाता मारुतीचं मंदिर लागेल, पुढे दत्ताचं मंदिर लागेल, त्याच्यापुढं मस्जिद लागेल, जाताना दर्शन घेऊन जा. पुढे गेल्यावर चर्च लागेल, तिथे मागच्या बाकावर बसून नुसतं ऐकायचं,
तुला कोणी विचारलं तर माझं नाव सांगायचं. तिथे तुला काहीतरी काम देतील, मग पुढे गाडी तळावर जायचं. लय वणवण करू नको. पोटापुरतं झालं की लगे निघून ये. खांद्यावर उपरण्याची घडी राहू दे, म्हणजे पट्टा रोतणार नाही. आणि लय वाट बघायला नको लावू, असं सांगून नानांनी सुनीलला वाटेला लावलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर या कादंबरीचा 8वा भाग. 9वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.